नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वढाव गावात बहिरीदेव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी। पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावची बहिरीदेवाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना। यासोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुटे मारून घेतात। यंदा तरुण मंडळीसह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न होती। यावेळी जत्रा दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात भरली होती। बहिरीदेवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरदूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती। चैत्र पौर्णिमेचे एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरीदेवाची यात्रा भरली जाते। गावच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरीदेवाच्या मंदिरातून दुपारी बरोबर 12 वाजता देवाचा छबिना निघतो आणि या छबिनासोबत लोक भंडारा उधळत शेकडो ढोल वादक आणि शेकडो काटेरी पेरकुटे मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणारे हजारो महिला व पुरुष गीत गात वढाव गावातून छबिना मोठे वढाव दिवगावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेला। दिवगावात या छबिनेचा मोठ्या उत्साहाने स्वागत केले जाते। नंतर बहिरीदेवाच्या छबिन्यासोबत दिवगावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराचे छबिना काढण्यात येतो। नंतर वाशीमार्गे वढाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू होतात। एकास एक सरस उंच उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। आमच्या कमिटीला विनंती असेल तसेच सर्वांनी सुरेश पेशवेला, वसंत विनोद, अनिल गुरुजी, विजय मात्रे, समीर मात्रे